नमस्कार शिक्षक मित्रांनो, निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी विषयातील वाचन कौशल्यमधील अध्ययन क्षमता आहे. अपरिचित मजकुरातील 4 ते 5 सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे यांनी तयार झालेली लहान वाक्य अचूकपणे वाचतो. आपणास विद्यार्थ्यांची ही अध्ययन क्षमता आता विकसित करावयाची आहे. या अध्ययन क्षमतेअंतर्गत विविध स्तर आहेत. त्यातील जे विद्यार्थी अध्ययन स्तर क्रमांक 6 पर्यंत निपुण झालेले आहेत त्यांना आपल्याला त्या पुढील अध्ययन स्तर क्रमांक 7 मध्ये निपुण करावायचे आहे. तर अध्ययन स्तर 7 असा आहे की परिचित मजकुरातील 2 ते 3 सोप्या शब्दांनी तयार झालेली जोडाक्षरयुक्त लहान वाक्य वाचतो. चित्र बघा, वाक्य वाचा. या कृतीमध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांना काही चित्रे दाखवायची आहेत. चित्र निवडताना जोडाक्षरयुक्त शब्द असणारे चित्र निवडायचे आहेत. चित्र दाखवल्यानंतर हे चित्र कशाचे आहे असे विद्यार्थ्यांना विचारायचे आहे. आता आपण पुढचं चित्र बघूया. हा, एकाने सांगा कशाचं चित्र आहे? कोल्हा. कशाचं चित्र आहे रे हे? कोल्हा. आता हा शब्द आहे ना आपण फलकावर लिहूया बरं का. कोल्हा. हा, याच्यामध्ये एक जोडाक्षर आलंय बरं का, ला. म्हणा बरं. हा, एकदा वाचूया आपण ते वाक्य. तो कोल्हा आहे. वाचा बरं. छान. आता रुद्र उभा राहा बरं. वाच बरं हे वाक्य बाळा. तो कोल्हा आहे. छान. मार्या सांग. कोल्हा जंगलात राहतो. अरे वा, छान. कोल्हा जंगलात जंगलात राहतो. आता वाचूया. हा, कोल्हा जंगलात राहतो. हा, आता बर वाच बरं तू. कोल्हा जंगलात राहतो. अरे वा, छान. आयशा वाच पुन्हा एकदा. कोल्हा जंगलात राहतो. अरे वा, छान. रुद्र वाचतोय. कोल्हा जंगलात राहतो. अरे वा, खूप छान. आता पुढे बघू. आता पुढचं हत्ती. बघितलंय का रे? अरे वा, छान. हा काय, हे कसं चित्र आहे? हत्तीचं. चला आता आपण फळ्यावर याचं नाव लिहूया बरं का. हत्ती. याच्यामध्ये पण एक जोडाक्षर आलेलं आहे. माहिती का कोणतं? तो हत्ती आहे. नाही. जोडाक्षर सांगा बरं. ती. ती. कोणतं आलंय? म्हणा बरं. ती. हत्ती. छान. आता पहिल्यांदा मी वाक्य तयार करते बरं का. हा, हे बघ. हत्ती आहे. पाणी पितो. थांबा. आता हे वाक्य वाचूया आपण. चला. हत्ती पाणी पितो. वाचा बरं. हत्ती पाणी पितो. बर. प्रेम वाच बरं. हत्ती पाणी पितो. अरे वा, छान. रुद्र वाच बरं. हत्ती पाणी पितो. खूप छान. हा, आयशा वाच. हत्ती पाणी पितो. खूप छान. हा, बर. पुढचं वाक्य मला आता कोण सांगतं? मायरा सांग बरं. हत्ती जंगलात राहतो. फळ्यावर लिहिते बघा. हत्ती जंगलात राहतो. आता वाचूया आपण. हा, मी वाचते आता. हत्ती जंगलात राहतो. हा, आता वाचा बरं तुम्ही. हत्ती जंगलात राहतो. छान. मायरा वाच बरं. हत्ती जंगलात राहतो. अरे वा, खूप छान. हत्ती जंगलात राहतो. खूप छान. हा, पुढचं वाक्य आता कोण सांगतंय? तो हत्ती आहे. छान. हत्ती आहे. आता वाचते मी. तो हत्ती आहे. आता वाचा बरं. तो हत्ती आहे. बर. मायरा वाच बरं. तो हत्ती आहे. अरे वा, खूप छान. प्रेम वाच बरं मोठ्याने. तो हत्ती आहे. खूप छान. आपल्या पुस्तकात आजूबाजूला आपल्याला अशी जोडाक्षरयुक्त शब्दांची चित्र शोधायची आहेत आणि त्याच्यावरून अशी छोटी छोटी वाक्य तयार करायची आणि ती वाक्य तयार करून वाचायची पण आहेत आपल्याला. मग पाठ्यपुस्तकातली वाक्य शोधणार ना हो. सगळेजण? अरे वा, खूप छान.
आता आपण आपल्या विद्यार्थ्यांसोबत जी कृती घेतली तशाच प्रकारच्या समांतर कृती आपण वाचनाच्या अधिक सरावासाठी घेऊ शकतो. अशा कृतीचा आपण वारंवार सराव करून घेतला तर निश्चितच आपले विद्यार्थी वाचनाच्या या 7व्या परिचित मजकुरातील 2 ते 3 सोप्या शब्दांनी तयार झालेली जोडाक्षरयुक्त लहान वाक्य वाचतो या स्तरामध्ये निपुण होतील. अशा विविध कृती आपण आपल्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना अपेक्षित स्तरापर्यंत नेण्यासाठी आनंददायी पद्धतीने घेऊ शकतो. सर्व शिक्षक मित्रांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.